हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी क्रिसमस निमित्त डेड वॉलनट केक बनवणार आहे. चला आता सुरुवात करूया. तर त्यासाठी मी हे खजूर घेतलेले आहेत. 4 ते 5 खजूर घेतलेले आहेत. तर यामधल्या मी सर्वात प्रथम बिया काढून घेत आहे. हे खजूर मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याच्या आपण बिया काढून चांगले छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. खजूर आणि अक्रोडचे तुकडे एकत्र करून यामध्ये पाणी मिक्स करून हे रात्रभर भिजत ठेवले जातात आणि मगच हा केक बनवला जातो. पण मी आज हे 1 तासातच भिजवत ठेवणार आहे आणि करणार आहे. आता हे आपण सर्व बिया काढलेले आहेत. आता यानंतर यामध्ये आपण हे अक्रोडचे तुकडे घालायचे आहेत आणि यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे. 1 तासासाठी ठेवायचं आहे भिजत. हे पहा आपण आता भिजत ठेवलेले आहेत. आता हे काढून आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर हा केक मी बिना अंड्याचा आणि बिना मैद्याचा बनवणार आहे. तर गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे. कॉफी अर्धा चमचा मिक्स करायची आहे आणि आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. याची पूर्ण बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. हे पहा अशी पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. केकचे बॅटर तयार करेपर्यंत आपण या भांड्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे भांडं आपण गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. यामध्ये जाळी ठेवूया आणि आता यावरती झाकण ठेवून गरम करायला ठेवूया. यामध्ये आता आपण केकचं बॅटर तयार करायचं आहे. तर यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि पिठी साखर 1 वाटी घेतलेली आहे. आता हे सर्व आपण काय करायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. तेलाऐवजी आपण बटर वापरलं तरीही चालेल. आता यानंतर आपण खजूर अक्रोडची जी पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे. आता याला भरपूर फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण कोको पावडर 1 चमचा घालायची आहे. आता पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरायचं आहे. तर मी आज मैद्याचा वापर करणार नाही आहे. तर गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. आता याला आपण भरपूर फेटून घ्यायचं आहे. केक हलका स्पॉन्जी होण्यासाठी बॅटरला आपण भरपूर फेटायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण आता 1 चमचा इसेन्स वापरायचा आहे आणि त्यानंतर 1 चमचा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर चिमूटभर वापरायची आहे. तर या बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सर्वात शेवटीला वापरायचा आहे. त्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे. हे सर्व एकजीव होईपर्यंत फेटायचं आहे. यानंतर ह्या ट्रेमध्ये आपण काय करायचं आहे, बटर पेपर लावायचा आहे आणि मगच वरती आपण हे बॅटर ओतायचं आहे. केक बनवताना नेहमी ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्येच बनवायचं आहे. आता ह्याला आपण टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यातील हवेचे जे बुडबुडे आहेत ते निघून जातील आणि यावरती आपण वरती अक्रोड मिक्स करायचे आहेत. आता हे भांडे आपण गरम करायला ठेवले होते. यामध्ये आता आपण हे केकचं बॅटर ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे आणि केक तयार होण्यासाठी जवळजवळ 45 मिनिटाचा वेळ लागतो. चला तर आता पाहूया आपण केक तयार झाला आहे का. आता यासाठी आपण चाकूने दाबून बघायचं आहे. चाकूनंतर याला वरती चिकटले नाही तर ओळखायचं की आपला केक तयार झालेला आहे. हे पहा आता आपला केक तयार झालेला आहे. आता याला काढून घेऊया. केक थंड झाल्यानंतर काढायचा आहे. तर चाकूने आपण कडेने त्याला
काढलेला आहे आणि त्यानंतर असं उलटं ठेवून आपण केक हा काढून घ्यायचा आहे. वरचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे. हे पहा, डेड वॉलनट केक तयार झालेला आहे. आता याला आपण कट करून घ्यायचं आहे. केक बनवताना लोणी, अंडी, दूध इत्यादी जे पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना, तर ते अर्धा तास आधी आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि मगच आपण केक बनवायला सुरुवात करायचं आहे. चला तर आता सर्व करूया. बटर पेपर नसेल तर भांड्याला सर्व बाजूने तेल लावायचं आहे किंवा लोणी लावायचं आहे. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.